विजय असो, शिवसेना मनसे युतीचा विजय असो. तर आज राजसाहेब ठाकरे तसेच उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक घोषणा केली, ती म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झालेली आहे. तर आपण गोहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष तालुका अध्यक्ष, तर आपण याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल? आज खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आपण मानायला पाहिजे, कारण खूप वर्ष मराठी माणसाला प्रतीक्षा होती की हे दोघे भाऊ एकत्र कधी येतील, आणि हा आज सुवर्ण दिवस आज हा आलेला आहे आणि खरोखरच आनंदाचं वातावरण आहे. म्हणून आम्ही आज गोहागरमध्ये हा आजचा जाहीर केल्यानंतर आम्ही आज आनंदाचा फटाक्याची आतिषबाजी आणि पेढे वाटून आज आम्ही जल्लोषाने इथे आज साजरा करतो आहे. आणि भविष्यामध्ये जसं आम्ही मागच्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये आम्ही एकत्र लढलो, तसं कायमस्वरूपी आता आम्ही हक्काने एकत्र दोघे भाऊ आले, तसं हक्काने आम्ही एकत्र कायम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र दिसू. प्रत्येक निवडणुकामध्ये निश्चित आम्ही सर्वजण एकत्र दिसणार आहोत. म्हणून आम्हाला खूप सर्वांना आम्हाला आनंद होतो आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकदा जल्लोष करतो आहे, म्हणून आम्ही इथं आज जमलो आहे. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी महिला उबाटा तालुका अध्यक्ष आहेत, तर त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. जय महाराष्ट्र. आज दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, याचा सर्वांना आनंद आहेच. आणि पुढील येणाऱ्या इलेक्शनमध्ये मग ती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, त्याच्यामध्ये 100% बदल झालेला आपल्याला दिसून येईल आणि आपले सर्वच कार्यकर्ते आज जल्लोष साजरा करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी गोहागरचे उबाटा गटाचे माजी नगरसेवक या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा आपण या युतीबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज खरं म्हटलं गेलं तर आज शिवसैनिक व मनसे सैनिकांसाठी सुवर्ण दिवस आहे. आजची जी युती आज दोन्ही नेत्यांकडनं जेव्हा युतीचं आज घोषणा झाली, त्यानंतर सगळीकडे जल्लोष झाला आणि हाच जल्लोष आता गोहागरमध्ये सुद्धा झालेला आहे. आणि ह्याच्यापुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये हा करिश्मा लोकांना खरोखर दिसेल आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन आज सरकलेली आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते वाटेल ते विधानं करू लागले आहेत. फक्त येणाऱ्या इलेक्शनमध्ये हा चमत्कार हा सगळ्यांना पुढे पुढे दिसत राहील. धन्यवाद.